नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? वारंवार विचारलेल्या प्रश्नांच्या सिरीज मध्ये मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, आलेत का सर्व? आले आपले दोन कामं करायची, लिंक शेअर करायचं आणि लाईक करून घ्यायचे. बघा, तुमच्यासाठी खास मी सिरीज चालू केलेली आहे, वारंवार विचारलेले प्रश्न. त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 5. ज्यांनी आतापर्यंत 4 लेक्चर बघितले नसतील एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. आणि हे लेक्चर आपले वारंवार विचारलेले प्रश्न म्हणजे रिपीटेड प्रश्नाची सिरीज टॉपिक वाईज आहे. आज आपण टॉपिक बघणार आहोत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या टॉपिक वरील वारंवार रिपीटेड झालेले प्रश्न. चला, केले लिंक शेअर, लाईक करून घेतले, सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्याही संख्येतील 6 अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? हा प्रश्न विचारला SRPF 4 नागपूर 2016 ला आणि नांदेड 2014 ला. ऑप्शन दिलेले आहेत. स्थानिक किंमत म्हणजे त्या संख्येचं स्थान कुठे आहे, सगळ्यात जास्त स्थान, 6 अंकाचं सगळ्यात मोठं स्थान कुठे आहे. तर बघा, ह्या 6ची स्थानिक किंमत जेवढ्या पुढे संख्या आहेत तेवढे शून्य. किती शून्य? किती संख्या? 3 संख्या, म्हणजे ह्या 6ची स्थानिक किंमत झाली 6000, ह्या 6ची स्थानिक किंमत झाली 600, या 6ची 6 आणि ह्या 6ची 60. मग सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणत्या 6ची आहे? तर ऑप्शन नंबर 1 मधील या 6ची स्थानिक किंमत 6000 आहे, सगळ्यात जास्त आहे. समजलं सगळ्यांना प्रश्न? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 7663 या संख्येतील 6 संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती? औरंगाबाद 2011 आणि औरंगाबाद 2012 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. पहिल्या 6ची स्थानिक किंमत 6 पुढे 2 अंक आहेत, 20600. नंतरच्या 6ची स्थानिक किंमत 6 पुढे 1 अंक आहे, 60. नंतरच्या संख्येची स्थानिक किंमत 60. आता फरक विचारला, 600 मधून 60 गेले, किती राहिले? 540. ऑप्शन नंबर बी. किती असणार आहे फरक? 540. समजलं सगळ्यांना? क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. PQR गुणिले 3 बरोबर QQQ यामध्ये Q अंकाची किंमत किती असेल? रत्नागिरी 2011 ला, सोलापूर 2013 ला आणि रत्नागिरी 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 5, 7, 4 आणि 8. प्रश्न समजला का? PQR ही एक 3 अंकी संख्या आहे. या संख्येला जर 3 ने गुणलं तर उत्तर QQQ हे येते. तर Q च्या ठिकाणी कोणता अंक असणार? आता Q जिथं जिथं असेल तिथं तोच अंक आला पाहिजे, समान अंक. म्हणजेच बघा, आता ऑप्शन वरून तुम्हाला सांगतो मी, जर आपण 5 घेतला म्हणजे Q ह्या अंकासाठी आपण 5 जर अंक घेतला तर बघा PQR गुणिले 3 बरोबर QQQ येते. तर जिथं जिथं Q आहे तिथं आपण 5 अंक घेतला. आता हा 3 इकडे गुणिले इकडे जर भागलं म्हणजे QQQ म्हणजे 5 5 5 5 5 5 ला जर आपण 3 ने भागलं, मधली संख्या Q म्हणजे 5च आली पाहिजे. भाग देऊन बघितलं, 3 एके 3, किती उरले? 2 उरले. 3 8 24. मधला संख्या 5 येत नाहीये, जो Q आला पाहिजे तो येत नाही, म्हणजे 5 ऑप्शन येणार नाही. आता Q च्या ठिकाणी आपण Q ची किंमत 4 घेतली. बघा, Q ची किंमत घेतली 4. ट्रिपल Q भागिले 3 आहे. जी मधली संख्या आहे ती सुद्धा Q आली पाहिजे, मधली संख्या Q आली पाहिजे. आता Q ची किंमत मी 4 घेतली, म्हणजेच बघा 444. ट्रिपल Q भागिले 3, 3 एके 3, 1 उरला, 3 चौक 12, 2 उरले, 3 8 24. मधला जो अंक आहे 4 तो Q चा जो आपण इथं पकडला तोच अंक इथं आला,
म्हणजे क्यू ची किंमत या ठिकाणी किती असणार आहे, तर क्यू ची किंमत असणार आहे 4. कळलं का सगळ्यांना, समजलं का? बाकी पी आणि आर हे वेगवेगळे अंक असणार, पण हे जे क्यू अंक आहे इथं आणि इथं हे सर्व अंक एकच पाहिजे. समजलं? म्हणजेच ती संख्या कोणती तयार झाली, 148. 148 ही संख्या तयार झाली. आता बघा 148 ला तुम्ही 3 ने गुणलं, 3 8 24, 3 चौक 12 2 14, 3 1 3 आणि 1 4. आली का क्यू क्यू क्यू? म्हणजे त्या ठिकाणी क्यू ची किंमत किती असणार, 4 असणार. बाकी तुम्ही 7 वापरून बघा, 5 वापरून बघा किंवा 8 वापरून बघा, त्या क्यू ची किंमत मधल्या क्यू एवढी येणार नाही, फक्त 4 वापरल्यावरच येणार. म्हणून त्या ठिकाणी क्यू ची किंमत किती असणार, 4 असणार आहे. समजलं सगळ्यांना? जबरदस्त प्रश्न होता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2a अधिक b बरोबर ही एक 2 अंकी संख्या आहे 45. जर एकक स्थानी b आणि b ची किंमत 5 असेल तर a बरोबर किती? SRPF 11 नवी मुंबई 2014 ला विचारलेला प्रश्न आहे आणि उस्मानाबाद 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. बघा 2a अधिक b बरोबर किती आहे, 2 अंकी संख्या आणि ती आहे 45. b ची किंमत दिलेली आहे 5. मग इथं b ची किंमत टाकली, 2a अधिक 5 बरोबर 45 अधिक 5 तिकडे गेल्यावर होणार वजा, 2a बरोबर 45 वजा 5, 2a बरोबर किती राहिले, 40. मग a ची किंमत किती येणार, 40 भागिले 2 किती आलं, 20. a ची किंमत किती आली, 20 येणार आहे. आता तुम्ही जर ऑप्शन वरून पण जाऊ शकता, इथं 2a ची किंमत 20 टाकली, 20 दुने 40, 40 आणि b ची किंमत 5 आहे, 40 आणि 5 झाले 45. म्हणजे त्या ठिकाणी a ची किंमत किती असणार, 20. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे एक्स वाय झेड हे अंक आहेत, तर या संख्येची किंमत किती? कोल्हापूर 2014 आणि SRPF 3 कोल्हापूर 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. आता शतक, दशक आणि एकक. शतक म्हणजे 100, मग 100 हे झालं शतकचं स्थान, त्या ठिकाणी एक अंक आहे. त्यानंतर दशक म्हणजे 10, त्या ठिकाणी वाय अंक आहे. आणि त्यानंतर एकक म्हणजे झेड. तर कोणती संख्या तयार होईल? 100 गुणिले x किती झाले, 100x अधिक 10 गुणिले y किती झाले, 10y अधिक 1 गुणिले z किती झाला, z. म्हणजे ती संख्या कोणती असणार, तर 100x अधिक 10y अधिक z. ऑप्शन नंबर येणार बी. ऑप्शन नंबर काय येणार, बी. शतक म्हणजे 100, दशक म्हणजे 10, एकक म्हणजे 1. समजलं सगळ्यांना? क्लिअर? तर हे होते आपले आजचे 5 प्रश्न. व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल, लाईक करून जायचे. आणि कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली सिरीज याचे कमेंट सुद्धा भरभरून करायच्यात. जर तुमचे लाईक आणि कमेंट चांगले आले तर ही सिरीज पुढे तशीच चालू राहणार. आपण सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत. प्रत्येक टॉपिक वाईज आपण 5-5 प्रश्न घेत आहोत. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन पुढच्या सिरीज पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.